Question 6. Find the coordinates of the foot of the perpendicular drawn from the point A having coordinate -2, 3 to the line 3x minus y minus 1 equal to 0. Now this is let perpendicular which is drawn from the point A having coordinate -2 and 3 on this line having equation 3x minus y minus 1 equal to 0. Now when two lines are perpendicular means angle between them is 90 degree and multiplication of slope of two line equal to -1. Suppose slope of this line is m1 and slope of this line is m2, then by formula m1 into m2 equal to -1. तर इथे जेव्हा आपण दोन्ही रेषांचा जर स्लोप जर घेतला आणि तो -1 येत असेल याचा अर्थ काय, तर दोन्ही रेषा परपेंडिक्युलर असतात टू इच अदर किंवा लंब आहेत एकमेकींना, त्या लंब आहेत. आता इथे आपण ह्या रेषेचा स्लोप काढू शकतो, आपल्याला इक्वेशन माहिती आहे. मग ह्या रेषेचा आपण स्लोप काढू m1, त्यावरून आपण ह्या रेषेचा स्लोप ह्या फॉर्म्युल्यावरून काढायचा आहे m2. आणि जेव्हा आपल्याला स्लोप माहिती आहे आणि ह्या रेषेवरचा एक पॉईंट माहिती आहे, मग ह्या रेषेचं आपल्याला इक्वेशन काढता येतं. त्यासाठी फॉर्म्युला आहे y मायनस y1 इक्वल टू m x मायनस x1. मग ह्या रेषेचं इक्वेशन आपल्याला मिळेल आणि ह्या रेषेचं इक्वेशन आहे. मग ह्या दोन इक्वेशनवरून आपण x आणि y च्या किमती काढू शकतो. म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन जसं सॉल्व्ह करतो त्याप्रमाणे सॉल्व्ह करायचे. म्हणजेच आपल्याला इथे हा परपेंडिक्युलर ग्राउंड केला आहे, जिथे ते इंटरसेक्ट होतात ज्या दोन रेषा, ह्या दोन रेषा, त्याचे आपल्याला त्या पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळणार आहेत. तर आता आपण आधी स्लोप काढून घेऊ. सोल्युशन (3x minus y minus 1 equal to 0). Now comparing this equation with ax plus by plus c equal 0, or this is equation in the form of ax plus by plus c equal to 0. Comparing with ax plus by plus c equal to 0. Therefore, a equal to 3, b equal to -1, and slope of this line is m1 equal to -a upon b. Negative a is here 3 and b is -1. Negative become here positive. Therefore, slope is 3. Slope of this line is 3. आता ह्या लाईनचा आपल्याला ह्या रेषेचा आपल्याला स्लोप काढायचा, तर हा फॉर्म्युला वापरायचा. यूज हिअर फॉर्म्युला m1 into m2 equal to -1. Therefore, m2 equal to -1 divided by m1. -1 or -1 divided by m1 is 3. Therefore, m2 equal to -1 upon 3. तर आपल्याला स्लोप मिळाला. ह्या रेषेचा स्लोप आहे -1/3. ह्या रेषेवरचा एक पॉईंट माहित आहे आणि स्लोप माहिती आहे, त्यावरून आपल्याला ह्या फॉर्म्युला वापरून इथे आपल्याला ह्या रेषेचं इक्वेशन मिळणार आहे. हिअर m इज स्लोप and x1 y1, x1 is -2 and y1 is 3. Therefore, equation of line whose slope m2 equal to -1/3 and it passes, or a point A is on this line and point A having coordinate -2 and 3 on line. Therefore, by using slope point form, y minus y1 equal to m in bracket x minus x1. Y minus y1 here, x1 equal to -2 and y1 equal to 3. Y minus y1, y minus 3, and m is here m2, that is -1/3 m, -1 upon 3. X minus -2 minus 1/3 in bracket x minus become plus, x plus 2, y minus 3. आता हे इक्वेशन सॉल्व करायचे. इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ. इथे डिनॉमिनेटर 1 धरायचा आहे, काही नसेल त्याचा अर्थ इथे 1 पकडायचं, 1 नी ह्याला मल्टिप्लाय करायचं 3 नी
LHSला मल्टिप्लाय करायचं. 3 इंटू वाय मायनस 3. आता -1नी एक्स प्लस 2ला मल्टिप्लाय करू. मग मायनस एक्स मायनस इथे मल्टिप्लाय करतोय -1 इंटू 2 मीन्स -2. साईन बदलणार इथे प्लसची मायनस. 3 इंटू वाय 3y -3 इंटू 3 9. आता हे सॉल्व करू आपण. ही टर्म आपण इकडे घेऊ, ही पण टर्म आपण LHS साईडला घेऊ. एक्स प्लस 2 साईन बदलणार आहेत, प्लस 3y ह्याचे साईन काही नाही तर 3y धरायचे प्लस धरायचे, -9 इक्वल टू 0. आता रिअरेंज करू. एक्स प्लस 3y -7 इक्वल टू 0. -9 प्लस 2 मीन्स -7. Therefore equation of the line is x plus 3y minus 7 equal to 0. तर ह्या रेषेचे इक्वेशन आपण काढले x plus 3y minus 7 equal to 0. And these two lines intersect at this point. ह्या बिंदूतून ह्या दोन्ही रेषा जातात. म्हणजे हा छेदन बिंदू आहे ह्या दोन रेषेचा. Now considering these two equation, तिथे आपण ह्या दोन इक्वेशनचा विचार करून x आणि y ची व्हॅल्यू काढू. x plus 3y minus 7 equal to 0 means x plus 3y equal to 7. Equation first. And equation second. 3x minus y minus 1 equal to 0 means 3x minus y equal to x plus 3y equal to 7, 3x minus y equal to 1. तर हे दोन इक्वेशन आपल्याला याचा विचार करायचा. इथं इथे याचा कोइफिशियंट 3 इथे आपण 3 आणण्यासाठी याला मल्टिप्लाय करायचे 3 ने. मग therefore now equation become 3x plus 9y equal to 21. 3x 3 into 3y 9y and 3 into 7 21. तर इथे हे इक्वेशन थर्ड घेऊ आपण. हे इक्वेशन आहे सेकंड. तर 3 आणि 2, 3 मधून आपण हे इक्वेशन मायनस करू. इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 2. 3x प्लस 9y इक्वल टू 21 मायनस 3x सबट्रॅक्ट करायचे 1. आता सबट्रॅक्ट करायचं तर आपल्याला साईन सगळ्याच्या बदलावं लागतील. ह्याची प्लस आहे इथे मायनस केले, इथे मायनस आहे इथे प्लस, इथे प्लस आहे इथे मायनस साईन घ्यायचे. मग आता 3x मायनस 3x 0, 9y प्लस y 10y and 21 minus 1 means 20. Therefore y equal to 20 divided by 10. 10y equal to 20. Therefore y equal to 20 divided by 10 equal to 2. y equal to 2. तर y ची व्हॅल्यू निघाली ती कोणत्याही इक्वेशन मध्ये आपण ठेवून x ची व्हॅल्यू काढायची आहे. x ची व्हॅल्यू काढू आपण आता. इक्वेशन फर्स्ट कन्सिडर करू. x plus 3y equal to 7 put here, y equal to 2 means x plus 3 into 2 equal to 7 means x plus 6 equal to 7. Therefore x equal to 7 minus 6 equal to 1. Therefore x equal to here 1. Now coordinates of the point is that is 1 and 2. The आपण answer लिहू. Hence coordinates of the foot of the perpendicular are 1 and 2. म्हणजे इथे ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? 1 and 2. So this point is foot of the perpendicular. म्हणजे इथे आपण हा परपेंडिक्युलर असा ड्रॉ केलाय, foot of the perpendicular. Hence coordinates of the foot of the perpendicular are 1 and